आणि आता बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात जोरदार ढगफुटी झाली, त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालंय। अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांना झाडावर किंवा उंच ठिकाणी आसरा घ्यावा लागला। पाण्याच्या प्रचंड प्रवाहात अनेक जनावरं वाहून गेली आहेत। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेताला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पुण्यात पावसानं कहर केलाय। पुण्याच्या थेऊर भागात पुराचं पाणी शिरलंय, त्यामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली आहे। परभणीच्या गंगाखेड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे परिसरातील नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलंय। हे पाणी नदीकाठच्या शेतात गेल्यामुळे शेतातील कापूस, सोयाबीन, मूग, उडीद यांसारख्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। नेरळ माथेरान घाटात दरड कोसळली। पीडब्ल्यूडीच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने हे दरड हटवण्याचं काम सुरू केलंय। सकाळी 4 वाजता दरड कोसळल्यामुळे घाटात वाहतूक तुरळक असल्यामुळे कुठल्याही प्रकारची हानी झालेली नाही। बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आलेत, तर मांजरा धरणाच्या 6 दरवाजांमधून 6,988 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। बीडच्या आष्टी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे कडी नदी, कमलेश्वर नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। अनेक गावांमध्ये पाणी शिरलंय। शेतातील सोलर विद्युत डीपी हे वाहून गेलेत। जनावरं सुद्धा पाण्यामध्ये अडकून बसली आहेत, तर पिकं ही पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत। बीडच्या आष्टी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने जीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। कडी नदीला पूर आल्यामुळे घाटापिंपरी, देवळाली या ठिकाणांचा संपर्क तुटलाय। शेतकऱ्यांची घरं पाण्याखाली गेलेली आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी कांदा चाळी वाहून गेले, त्यामुळे शेतकऱ्यांचे यात प्रचंड नुकसान होत आहे। सोलापूरच्या बार्शी तालुक्यात 2 दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातलाय। बार्शी तालुक्यात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे चांदणी नदी परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। आगळगाव बार्शी पूल पाण्याखाली गेलाय। उजनी धरणातून भीमा नदीत 75,000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे, त्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे। भीमा खोऱ्यातील दमदार पावसामुळे उजनीतून पाणी सोडण्यात येत असल्यामुळे भीमा नदीला पुराचा धोका निर्माण झालेला आहे, तर वीर धरणातून नीरा नदीमार्फत ही भीमा नदीत विसर्ग सुरू आहे। बारामती शहरात मुसळधार पावसानं हजेरी लावली। पावसाने रुई गावात विद्या प्रतिष्ठानच्या बाजूला असणाऱ्या ओढ्याला पूर आलाय। पुलावरून पाणी वाहत आहे। इंदापूर तालुक्यातील सणसर गावामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्यांना आणि नाल्यांना पूर आलाय, त्यामुळे परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलंय। ओढ्याला पूर आल्यामुळे पुलावरून सुद्धा पाणी वाहत आहे। शिरूर तालुक्यात पावसानं थैमान घातलंय। मुसळधार पावसामुळे अनेक पिकं पाण्याखाली गेलेली आहेत। शेतात पाणीच असल्यामुळे कांदा पीक उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे। आता बातमी बीडच्या आष्टी शहरामध्ये ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे पाटसरा गावातील शेततलाव फुटला आणि 5 ते 7 एकर जमीन वाहून गेली। 2 विहिरी, 4 बोरवेल आणि काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचं प्रचंड नुकसान झालंय। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। तर आष्टी तालुक्यातीलच कडा परिसरातील 6 गावांना पुराच्या पाण्यानं वेढा दिलाय। पूर परिस्थितीमुळे एनडीआरएफ आणि भारतीय सैन्य मदतीसाठी बोलावण्यात आलंय। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। तर बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील राक्षसवाडी इथले छोटं धरण फुटलेलं आहे, त्यामुळे हजारो लिटर पाणी तर वाया गेले आणि नागरिकांच्या घरांसोबतच शेतात पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान देखील झालंय। बीड जिल्ह्यामध्ये जोरदार पावसामुळे प्रमुख प्रकल्प असलेल्या माजलगाव प्रकल्पातनं हजारो क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आलेत। पाण्याची आवक वाढल्याचं बघता विसर्ग आणखी वाढवला जाण्याचा अंदाज वर्तवला जातोय। तर आष्टी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे कडी नदी आणि कमलेश्वर नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। अनेक गावात पाणी शिरलंय। जनावरं देखील पाण्यात अडकली आहेत। पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे मोठं नुकसान झालंय।
आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत आहेत. सुरेश, संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं कोणकोणत्या ठिकाणी ही पूरसदृश्य परिस्थिती आहे? कोणत्या नद्यांना पूर आलेला आहे? परिस्थिती काय? बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मध्यरात्री अतिवृष्टी सदृश आणि ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळं कडी नदी त्याचबरोबर त्या ठिकाणची ज्या इतर छोट्या नद्या आहेत त्यांना देखील खूप मोठ्या प्रमाणात धोक्याची पातळी त्यांनी ओलांडलेली आहे. यामध्ये जर सगळ्यात मोठं नुकसान हे आष्टी तालुक्यातील कडा या भागामध्ये झालेलं आहे. आताही कडा शहर हे पाण्याखाली गेले तर त्या ठिकाणच्या जवळपास 7 ते 8 गाव आहेत त्याचा संपर्क देखील तुटलेला आहे. अनेक घरामध्ये पाणी गेलेलं आहे तर जनावरं देखील पाण्याखाली आहेत. तर शेतामधील शेकडो एकरचं जे पीक आहे त्याचबरोबर जमीन देखील खरडून गेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालं. तर दुसरीकडे जर बघितलं तर सिन्नपणा नदी या नदीला देखील मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. बिंदुसरा नदी असेल, मांजरा धरण आणि मांजरा धरणाचे देखील 6 दरवाजे उघडण्यात आले तर माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले ते त्यामध्ये जवळपास 19,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय. त्याचबरोबर ऊर्ध्व कुंडलिका या धरणामधून देखील 2 दरवाजे उघडल्यामुळे त्या ठिकाणाहून 3,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या लहान मोठ्या नद्या आहेत त्या सर्वच नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि कडा आष्टी तालुक्यातील काही गाव हे पाण्याखाली गेले आहेत. त्या ठिकाणी बचाव कार्य करण्यासाठी एनडीआरएफ त्याचबरोबर भारतीय सैन्य दलाला देखील पाचारण करण्यात आलं आहे. त्या ठिकाणी देखील मदत कार्य थोड्याच वेळात सुरू करण्याच्या अनुषंगाने देखील प्रशासन जे आहे ते प्रयत्नशील आहे. मात्र दुसरीकडे जर बघितलं तर कालपासून पावसाचा जो जोर आहे तो कायमच आहे. आता देखील पाऊस काही भागामध्ये बरसत आहे. तर आज पावसाचा हवामान खात्यानं रेड अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं देखील आवाहन करण्यात आलं. तर काही ठिकाणचे जे मध्यम लघु प्रकल्प आहेत, छोटे प्रकल्प आहेत, शेत तलाव आहेत ते देखील काही ठिकाणी फुटल्याची माहिती मिळते. त्यामुळे प्रशासन या संपूर्ण परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे. सुरेश, धन्यवाद या माहितीसाठी. अपडेट तुमच्याकडनं घेत राहू बीड जिल्ह्यासंदर्भातले. तर अहिल्यानगर पाथर्डी तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीनंतर जोरदार ढगफुटी झाली. काल मध्यरात्रीनंतर जोरदार ढगफुटी झाली आणि ज्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालंय. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात सुमारे रात्री 3 वाजण्याच्या दरम्यान अचानक पाऊस जोरदार सुरू झाला आणि विशेषतः तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस तासनतास सुरू राहिला. त्यामुळे कारंजी, मढी इत्यादी अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला असून नागरिकांना अत्यंत अडचणींना सामोरं जावं लागतंय. अनेक ठिकाणी घरामध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांना झाडावरती किंवा उंच ठिकाणी आसरा घ्यावा लागतोय. धक्कादायक घटना म्हणजे पाण्याच्या प्रचंड प्रवाहात अनेक जनावरं वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर अहिल्यानगरच्याच पाथर्डी तालुक्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे मोहरी इथला तलाव पूर्णपणे भरलाय. तलावातलं पाणी वाहतंय त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय. नगर पाथर्डी मुख्य रस्त्यावरती देवराई जवळच्या पुलावरनं प्रचंड प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे तिकडची वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे. अहिल्यानगरमध्ये खास करून पाथर्डी या तालुक्यामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याकडनं. साहेबराव, अहिल्यानगरमध्ये कोणकोणत्या ठिकाणी ही अशी परिस्थिती आहे आणि खास करून पाथर्डीमधले काय अपडेट द्याल? कालपासून पडत असलेल्या पावसामुळे रात्री 3 वाजता मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे. कारण जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यामध्ये पाऊस पडत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शेवगाव आणि पाथर्डी हे दोन जे तालुके आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे. आणि शेवगावच्या काही भागामध्ये जो खाल्ला पट्टा आहे बीडला लागून त्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे. ढग फुटलेले आहे त्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. त्यानंतर पाथर्डीमध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे काही घरं पडलेली आहेत, काही जनावरांचा मृत्यू आलेला आहे आणि राष्ट्रीय महामार्ग जे आहेत दोन्ही बंद झालेले आहेत. त्यामुळं ज्या भागामध्ये पाऊस पडला आहे त्या भागामध्ये स्थानिक नागरिक जे आहेत त्यांच्यामध्ये मोठं भीतीचं वातावरण आहे. कारण ज्या प्रमाणात पाऊस वाहत आहे आणि त्यानंतर काही घरं पडलेली आहे, काही जमीन वाहून गेलेली आहे. त्यामुळं मिळेल त्या ठिकाणी आसरा घेत आहे. प्रशासन आपल्या पद्धतीने प्रयत्न करते. आता जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व प्रकरणाचा आढावा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या भागामध्ये लोक अडकले आहेत त्या भागामध्ये काढण्याचं काम नागरिकांना सुरू आहे. आणि जे रस्ते पडलेले आहेत त्या रस्त्यांना सध्या तरी पाण्याची परिस्थिती असल्यामुळे काही करता येणार नाही. आणि या परिस्थितीमध्ये दोन्ही भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसात पडल्यामुळे नुकसान झालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये त्याचा पिकांवरती परिणाम मोठ्या प्रमाणात आहे. कारण त्या भागामध्ये कपाशी असू द्या किंवा ज्वारी असू द्या, बाजरी असू द्या याच्यावरती याचा परिणाम होणार आहे. तातडीने पंचनामे ही नंतर होती, परंतु आता तरी नागरिकांना मोठ्या प्रमाणात सुरक्षित नेण्याचं काम हे प्रशासन करत आहे. आणि ज्या भागामध्ये पाऊस पडलेला आहे त्या भागामध्ये आढावा सध्या घेत आहेत. साहेबराव, धन्यवाद या माहितीसाठी.
तर पुढे परभणी जिल्ह्यातली परिस्थिती बघूयात। जिल्ह्याला मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढलं, त्यामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलाय। याच पुराच्या पाण्यात एका टवाळखोरानं जीवाशी बेतेल अशी स्टंटबाजी केली। पुराच्या पाण्यात नदीत उडी मारून दुसऱ्या काठाला जात असतानाचा त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। या प्रकरणी शोध सुरू असून पोलिसांसोबतच प्रशासनाकडनं अशी स्टंटबाजी कुणी करू नये आणि सतर्क राहावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत। तर नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातील कंचली इथे देखील पुराच्या पाण्यात कापड व्यापारी आपल्या दुचाकीसोबत वाहून गेला। काही अंतरावरती वाहून गेलेल्या युवकांना झाडाचा आधार घेत जीव वाचवला। मग स्थानिकांनी सुद्धा दोरीच्या साहाय्यानं त्याला पाण्याबाहेर काढलं। मागील 2 ते 3 दिवसांपासून किनवट तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसानं नदी नाले ओसंडून वाहत आहेत, तर कंचली पुलावरनं पाणी वाहत असल्यामुळे परिसरातली वाहतूक विस्कळीत झाली। नवी मुंबईत देखील मुसळधार पाऊस पडतोय। या पावसामुळे उल्वे ब्रिज खाली पाणी साचलंय। ब्रिज खाली पाणी साचल्यामुळे वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे। कामावर निघालेल्या नोकरदारांना या पावसाचा फटका बसलाय। काही वाहनं या साचलेल्या पाण्यामध्ये बंद पडली आहेत, तर दिघा ते बेलापूर दरम्यान 100 मिलीमीटर पाऊस कोसळलाय। शहरातील सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। अशातच उरणफाटा ब्रिजच्या खाली खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली। रायगड जिल्ह्याच्या पनवेलमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे कुंभारवाड्यात पाणी भरलंय। या भागात पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे पाणी साचलंय। दरम्यान पनवेल महानगरपालिकेकडून पाणी काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या भागात पाणी भरल्यामुळे रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। पनवेलमध्ये घराच्या बाहेर अगदी गुडघ्याच्या वर भरलेलं पाणी दिसतंय। इकडची ताजी परिस्थिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विश्वनाथ सावंत यांच्याकडनं। विश्वनाथ, पनवेलचा हा कुठला भाग जो आपण दृश्यामध्ये दाखवतोय, त्यामध्ये इतकं पाणी रहिवाशी भागामध्ये येण्याचं कारण काय? निश्चितच पनवेल महानगरपालिकेमध्ये पाण्याच्या सखल भागामध्ये कुंभारवाडे म्हणून आहे, त्या परिसरात पाणी साचलंय। त्यामुळे गाडी नदीला देखील दुथडीवरून वाहते, कारण माथेरान पाणी जे आहे गाडी नदी देखील समुद्राला मिळतं। त्यामुळे गाडी नदीच्या शेजार लगतचे जे भाग आहेत, हा कुंभारवाडा, या परिसरामध्ये पाणी साचलंय। एकूणच पाहता महानगरपालिका शक्तीचे प्रयत्न करते पाणीचा निचरा करण्याचा, आणि पावसाचा जोर आता कमी आहे, त्यामुळे कदाचित लवकर निचरा होऊ शकेल। पण सध्या तरी लोकांना त्रास सहन करावा लागतो एकूण परिस्थिती पाहता। बरं विश्वनाथ, धन्यवाद या माहितीसाठी। पनवेलमधली ही परिस्थिती, खास करून कुंभारवाडा या भागामध्ये घराच्या बाहेर बघितलं तर गुडघ्याच्या वर साचलेलं पाणी दिसतंय। महामार्गावरती सुद्धा पाणीच पाणी आहे। मुसळधार पावसाचे हे परिणाम पनवेलमध्ये। तर नवी मुंबईमध्ये देखील असाच मुसळधार पाऊस सुरू आहे। तिकडचे देखील अपडेट आपण घेऊयात। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तिथे पाणीच पाणी झालं होतं, त्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांना याच पाण्यातून मार्ग काढत जावं लागलं। नवी मुंबईतल्या वाशी इथे कृषी उत्पन्न बाजार समितीतली ही दृश्य, भाजी सुद्धा अगदी पाण्यात गेली आहे। काहींचं भाजीपाल्याचं नुकसान झालंय विक्रेत्यांचं, तर इथे येणारे ग्राहक आणि व्यापारी दोघांनाही या साचलेल्या पाण्यातनंच वाट काढावी लागली। तर काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील नायगाव प्रयागधाम या रोडवरच्या पूल हा पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली। तसंच आजूबाजूला असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरलं। पुराच्या पाण्यात गॅरेजमध्ये लावलेली वाहनं सुद्धा अगदी वाहून गेली। पुणे जिल्ह्यामध्ये नायगाव ते प्रयागधाम या रस्त्यावरचे पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे तिथली वाहतूक ठप्प झाली। या गाड्या ज्या आपण बघतोय त्या गॅरेजमध्ये आलेल्या गाड्या होत्या, मात्र या मुसळधार पावसात जे काही पाणी भरलं त्यामध्ये या गाड्या सुद्धा वाहून गेलेल्या दिसतात। गॅरेजमध्ये लावलेली वाहनं वाहून गेली आहेत। काल रात्रीच्या या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्हा आणि खास करून उरुळी कांचनमधली ही दृश्य आपण बघतोय। नायगाव ते प्रयागधाम, उरुळी कांचनमध्ये नायगाव ते प्रयागधाम या रस्त्यावरचा पूल तर पाण्याखाली गेलाच, आणि दुसरीकडे जी वाहनं आहेत ती सुद्धा पाण्यातनं वाहून गेलेली दिसत आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी सुमित सोनावणे यांच्याकडे। सुमित, उरुळी कांचनमध्ये काय परिस्थिती आणि एकूणच पुणे जिल्ह्याच्या म्हणजे पुणे शहराच्या बाहेर जिल्ह्यामध्ये काय स्थिती आहे? आपण जर पाहिलं तर पुणे जिल्ह्याच्या पुणे शहराच्या पूर्व भागेला मोठ्या प्रमाणात पावसाने झोडपलेला आहे। रात्रीच्या दरम्यान ज्या झालेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान जे आहेत ते कुंजिरवाडी असेल, थेऊर असेल, इतर सरतोपवाडी असतील। सुमिता,
समेत आवाज नीट पोहोचत नाहीये. मात्र पुणे जिल्ह्याचा हा पूर्व भाग आणि शहराच्या बाहेर हे जे काही भाग आहे उरुळी कांचन आणि आसपास ते पूर्णपणे लोकांच्या घराबाहेर पाणी साचलेलं दिसतंय. काही दुकानं, गाळे हे देखील पाण्याखाली गेलेले आहेत. या सगळ्या दुकानांमध्ये पाणी शिरलंय. गॅरेजमध्ये आलेल्या गाड्या सुद्धा वाहून गेलेल्या दिसत आहेत. आता भंडाऱ्यातली स्थिती बघूयात. पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. सुमारे 2 तास पावसानं हजेरी लावल्यामुळे भंडारा शहरातील शास्त्री चौक हा परिसर जलमय झालाय. शहरातील महिला समाज शाळेच्या परिसरात पावसाचं पाणी शिरलं. तर दुसरी दृश्य आहेत सोलापुरातली. तिथे सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्याला पावसानं झोडपून काढलं. मागच्या 2 दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. बार्शी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदणी नदी परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. आगळगाव बार्शी पूल पाण्याखाली गेल्यामुळे आगळगाव परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटलाय. बारामती शहरालगत सुद्धा असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाल्यामुळे विद्या प्रतिष्ठान शेजारी लोढ्याला पूर आलाय. रुई गावात जाणारा रस्ता बंद झालाय. त्यामुळे तिथली वाहतूक बंद करण्यात आली असून जेसीबीच्या सहाय्यानं पाणी काढलं जात आहे. ओढ्याच्या प्रवाहात नागरिकांनी आपली वाहनं घेऊन जाऊ नयेत असं आवाहन देखील प्रशासनातर्फे करण्यात आलंय. या मुसळधार पावसामुळे पुण्यातील श्री क्षेत्र थेऊरमधील रुके वस्ती इथे झालेल्या पावसामुळे नागरिकांच्या घराघरात पाणी शिरलं. रात्री 2 वाजता PMRDA आणि PDRF आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं तब्बल 50 नागरिकांना रेस्क्यू करण्यात आलं. रात्री 2 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. या पुराच्या पाण्यात 10 म्हशींसोबतच 25 शेळ्या वाहून गेल्या आहेत आणि गोठ्यातील 10 जनावरं मृत्युमुखी पडली आहेत. रुके वस्तीतील तब्बल 100 कुटुंबियांच्या घरात 4 ते 7 फुटांपर्यंत पाणी शिरलंय. त्यामुळे नागरिकांचं संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे खराब झालंय, नुकसान झालंय. इथल्या तब्बल 300 नागरिकांच्या जेवणाची सोय बाहेर करण्यात आली आहे. मुंबईत सुद्धा रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतोय. या पावसामुळे मुंबईच्या अनेक भागात पाणी साचलंय. अंधेरी सबवे परिसरात पाणी साचल्यामुळे काही काळ वाहतुकीसाठी तो बंद करण्यात आला होता आणि पाणी ओसरल्यानंतर अंधेरी सबवेतील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. वाहतूक गोखले ब्रिज मार्गाने वळवण्यात आली आहे. तर मध्य रेल्वेवर सायन इथे देखील पाणी साचलंय. किंग सर्कल, गांधी मार्केट आणि परेल परिसरात पाणी साचल्यामुळे वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मुसळधार पावसाचा सामना करावा लागतोय. सकाळी 10:30 वाजताची ही दृश्य आहेत दादर मार्केटमधली. पूर्णपणे फुल मार्केटच्या बाहेर पाणीच पाणी दिसतंय. तर सकाळी 10 वाजताची ही दृश्य आहेत वांद्रे परिसरात. मुंबईच्या उपनगरांमध्ये सुद्धा तितकाच मुसळधार पाऊस आणि साचलेलं पाणी हे दादर, सायन, माटुंगा परिसरात आणि इतर उपनगरात सुद्धा. पुणे जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पुढच्या 3 तासांमध्ये पुणे जिल्ह्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. तर पुणे सोलापूर महामार्गावरती असलेल्या गावात पावसाचा रात्रीच्या दरम्यान अक्षरशः धुमाकूळच बघायला मिळाला. मुसळधार पावसामुळे महामार्गालगत असलेल्या लोणी काळभोर, कदमबाग वस्ती, कुंजीरवाडी, उरुळी कांचन या परिसरातले रस्ते जलमय झालेत. ओढे नाले पाण्यानं भरून वाहू लागले आहेत. अनेक हॉटेल्स, दुकानं आणि घरांमध्ये पाणी शिरलं. तर बारामती शहर आणि परिसरात काल रात्री मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसानं हजेरी लावली. यामध्ये रुई गावात विद्या प्रतिष्ठानच्या पाठीमागच्या बाजूस असलेल्या ओढ्याला पूर आलाय. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. दुसरीकडे मावळमध्ये सुद्धा सुरू झालेल्या पावसामुळे परिसरातील धरणसाठ्यात पाण्याची आवक वाढली आहे. पवना धरणाचा पाणीसाठा 100% झालाय, ज्यामुळे जलविद्युत केंद्राद्वारे 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. पावसाच्या आणि येव्याच्या प्रमाणानुसार म्हणजेच पाण्याची जी आवक आहे त्यानुसार हा विसर्ग कमी जास्त केला जाऊ शकतो. तरी नागरिकांनी नदीकाठच्या भागात अनावश्यक वावर टाळण्याचं आवाहन केले गेले. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. घाटनांद्रा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे इथे असलेल्या चारनेर पुलावरनं पाणी वाहत आहे. त्यामुळे स्थानिकांचा संपर्क तुटलाय. तर दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कळंब तालुक्यातील संजितपूर गावाचा संपर्क तुटला. त्यामुळे शेकडो एकरावरची शेती पाण्याखाली गेली आहे. भूम तालुक्यातील वालवड परिसरात सुद्धा जोरदार पाऊस झाला.
त्यामुळे प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. पुण्याच्या पूर्व भागात असलेल्या कुंजेरवाडी परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. अचानक आलेल्या पावसानं घरांमध्ये गुडघ्या इतकं पाणी साचलंय. त्यामुळे रात्रीच्या वेळी तरुणांकडनं वृद्धांसोबतच नागरिकांना त्यांच्या घराच्या बाहेर काढत सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. तर दुसरीकडे इंदापूर तालुक्यातील सणसर गावात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. पावसाचं पाणी थेट रस्त्यावरती आणि घरांमध्ये शिरल्यामुळे स्थानिकांचे मोठे हाल होत आहेत. तर बारामती शहर आणि परिसरात काल रात्री मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला. यामध्ये रुई गावात विद्या प्रतिष्ठानच्या मागच्या ओढ्याला पूर आला. पुलावरनं पाणी वाहत असल्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसतोय.